बाबा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मला मोठं झाल्यानंतर जेज व्हायचे. काय व्हायचंय? जेज जे झाल्यावर काय करायचंय? लोकांना न्याय द्यायचा आहे, लोकांचं कल्याण करायचं. गुन्हेगारांना सोडायचंय का गुन्हेगारांना पकडायचंय? नाही, गुन्हेगाराला पकडायचं नाही, जलम ठेप करायची त्यांना. जन्मठेप करायची, शिक्षा करायची. आता एखाद्याने खून केला तर त्याला काय शिक्षा करणार? त्याला शिक्षा काय करणार नाही, त्याला जलम ठेप, फाशी. आणि एखाद्याने बायको नाही नांदवल्यावर दुसरी बायको करून द्यायची त्याला, थाटामाटा न राहायचं. दुसरं लग्न लावायचं. आणि पहिल्या बायकोचं काय करायचं? पहिल्या बायकोला हिसप्यात सोडून द्यायचं. आणि पहिल्या बायकोची काही चुकी नसल्यावर पहिल्या बायको चुकून नवऱ्याला हिसप्यात करून टाकायचं. नवऱ्याला लग्न करू द्यायचं नाही, बायकोचं लग्न करून द्यायचं. हो, असं खरा न्याय होणार. झालं का जेवण? आता काय खाल्लं? काय काय भाकर खाल्ली का? कशाची खाल्ली? ज्वारीची का बाजरीची? चपाती खात नाही का तुम्ही? का बरं? भाकर आवडते का? किती भाकरी खाल्ल्या? एखादीच खायची का? संध्याकाळी जेवायचं का मग दुपारी? खराब हो जाएगा मैं माँ किती वाजता जेवायचं बहन संध्याकाळी? पे आ जाऊंगा मैं इनकी. काय घडी आहेत कमाया पैसे. संध्याकाळी जेवल्यावर कधी झोपायचं? बाबा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचं? काय व्हायचं मोठं झाल्यावर? का आता का मोठं काय? डॉक्टर व्हायचंय का वकील व्हायचंय? काय व्हायचं? आता काय तर मोठं आलंय हो साहेब. आता काम संपलं आपलं. तरी व्हायचं ना बाबा. पैसे कमवायचे नाही का तुम्हाला आता? आता काय ते पैसे आले, आता काय कमाई झाली. आता झाल्यावर काय ते कमाई होईल. होता येतं ना. पोलीस व्हा ना बाबा. मग हा पोलीस व्हायचं, चोरांना टाकायचं मध्ये. हा, खरं आहे. पोलीस काय बाबा हे, अरे काय मग ते तुम्हाला काय व्हायचं विचार आलेत? नाही हो, काही वाटत नाही. फॉर्म भरायचं का पोलीस व्हायचं का तुम्हाला? काहीच नाही का आपल्याला, पोलीस न ग काही नाही ग. हम चार चाकीत फिरता येते बाबा. नका नका नका, संपला बाजार आता. बाबा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मोठं झाल्यावर काय व्हायचं? आता काय मोठं झालं झाल्याच म्हातारे, आता काय राहिले. तरी डॉक्टर इंजिनियर काय? आता शाळा शिकल नाही मावली. तुम्हाला काय व्हायचं मोठं झाल्यावर? मला का आता किती मोठा होणार तरी पण काय तरी सिरीज यायला चालू आहे ना. आता काय मोठा होणार का? नाही. बाबा तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मोठं झालं मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मोठं झालं काय पारमार्थ करायचं, दुसरं काय करायचं. मोठं नाही व्हायचं. मोठं नाही व्हायचं. नाही मोठं काय करता व्हायचं. हं? परमार्थ करा. पारमार्थ करायचं, देव देव करायचं. काका, माणूस लग्नाच्या आधी खुश असते का लग्नाच्या नंतर? माणूस आहे ना, लग्नाच्या आधी खुश असतो, नंतर नाराज होतो. कस काय बरं? काय कारण आहे? काय कारण आहे? काय कारण त्याच्या मागे सगळं हे लागतं ना. बायको वैताग देते का? टेन्शन देते का बायको? बायको टेन्शन नाही देत. आणा शुभमंगल सावधान व्हायला लागते ना. सावध व्हायला लागते. हो, म्हणजे माणूस खुश राहत नाही लग्न झाल्यावर. नाही, लग्न झाल्यावर खुश होतो, तेवढ्यापुरती खुश होतो. किती दिवसासाठी? होतो नंतर पोरं बिरं झाले ना, नंतर ना काय होतं माहिती आहे का, मग शुभमंगल सावधान झाल्यानंतर मग सगळं आणा मागं लागतो. हे आणा ते आणा. लग्न अगोदर एकदम खुशी असतो, काही टेन्शन नाही राहत त्याला. कोणी काय विचारत नाही, कोणी काय म्हणत नाही. नाही, कोणी काय म्हणत नाही. आई बाप असते फक्त आपल्याला जीव लावणार आहे बस. हा, आई बाप काय शेवटी सगळं प्रिय असतं आई बापाला. पोरांनी लग्न केले पाहिजे का नाही केले पाहिजे? लग्न केलंच पाहिजे ना, मग लग्नाशिवाय काय. पण तुम्ही म्हणता खुश राहत नाही, मग लग्न करावं का नाही करावं पोरांनी? नाही, लग्न करायला पाहिजे ना, लग्नही करायला पाहिजे. पण कसं माहिती का, त्याच्यातनं आलेलं टेन्शन त्यांनी ते सगळं दूर केलं पाहिजे पोरांनी. लग्न करायला पाहिजे पण खुश सुखी राहायला पाहिजे. आणि सुखी राहणारच ना, मग लग्न झाल्यानंतर सुखी राहणार ना सगळे. ठीक आहे काका.